प्राचीन काळी आपल्याकडे शिकताना हातानं काम करण्यावर खूप भर होता. पण गेल्या 2-2.5 हजार वर्षांच्या काळात शिक्षण पद्धतीच्या इतिहासात मोठेच बदल होत गेले. बुद्ध पूर्व आणि बुद्ध काळात अनेक आश्रम आणि विद्यापीठ होती, जिथे विद्यार्थी गुरुकडे 12 वर्ष राहायचे. नंतरच्या काळात श्रेणी नावाचे संघ होते, जिथे व्यवसाय करण्याच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना शिकवलं पण जायचं. निसर्गातून माहिती मिळवणं, तिचे उपयोग करून बघणं, चुकांमधून शिकत जाणं, अशा पद्धतीनं अनेक शास्त्र उभी राहिली. आपापल्या परिसरातूनच मिळवलेलं हे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी परक नसायचं. यानंतरच्या काळात इतर काही महत्त्वाचे बदल झाले. 2ऱ्या शतकानंतर मुलींचं शिक्षण हळूहळू बंद होऊ लागलं. पुढं 5व्या शतकानंतर शिक्षणाचा ऱ्हास सुरू झाला. 8व्या शतकानंतर काम करणाऱ्यांची प्रतिष्ठा कमी होत गेली. केवळ बौद्धिक वातावरणातच राहणारा एक गट तयार झाला आणि जे हातानं काम करायचे त्यांचा आपल्या कामातून ज्ञानही मिळू शकतं, हा विश्वासच नष्ट झाला. आता तर परिस्थिती अजूनच बदलली. इथं आधी सुरू असलेल्या शिक्षण पद्धती इंग्रजांनी पूर्ण बदलल्या. त्यांनी तिकडून आणलेलं ज्ञानच फक्त खरं ज्ञान आहे, हा समज नंतर रूढ झाला. पूर्वी निसर्गाशी थेट संबंध असणाऱ्या शाळा आता हळूहळू बंदिस्त होऊ लागल्या. 19व्या शतकानंतर तर शिक्षणाची कल्पनाच पूर्ण बदलून गेली. दिसायला भारतीय पण विचारांनी इंग्रज असणारे लोक तयार करणाऱ्या शाळा इथं सुरू झाल्या. गांधींनी आपल्या नई तालीमद्वारे या शतकातल्या शिक्षणाला एक नवी दिशा दिली. काम करत करतच खरं शिकणं होतं हे त्यांनी दाखवलं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी नई तालीमचे प्रयोग झाले, पण अर्धवट अंमलबजावणीमुळे यातून ठोस असं काही निघालं नाही. शिक्षण अर्थपूर्ण करू बघणारे अनेक अहवाल आणि अनेक योजना नंतरच्या काळात आल्या, पण परिस्थितीत मूलभूत बदल होईल असं काही घडलं नाही. 80-90च्या दशकांमध्ये मात्र काही महत्त्वाचे धोरणात्मक बदल येऊ लागले. कार्यानुभव
आनंददायी शिक्षण, ओझ्याविना शिक्षण अशा अनेक विचारांमुळं आता थोडे बरे दिवस आले, पण मोजक्याच मुलांसाठी. सार्वत्रिक पातळीवर शालेय शिक्षणाची आजची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे.